नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण सुरमईचं कालवण बनवणार आहोत. माझ्या पद्धतीने म्हणजे मी कसं बनवते ते दाखवते इथे. सुक्या लाल मिरच्या घेतल्या शंकेश्वरी, 2 चमचे धणे, अर्धा तास भिजत ठेवायचं, छान भिजलं जातं. ओला नारळ खवलेला, लसूण, अद्रक, मेथीचे दाणे, कोथिंबीर, कांदा आणि चिंच हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये घ्यायचं. जे मिरचीचं पाणी येतं तेच त्याच्यात टाकायचं आणि बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची मसाला वाटून. इथे मसाला वाटून झालेला आहे. फोडणीसाठी थोडंसं तेल, कढीपत्ता, हळद टाकून झाली की त्याच्यामध्येच आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं. इथे आपल्याला वाटण परतायचं नाही आहे. 2 मिनटं हलवून घेतलं की त्याच्यामध्येच मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. छानशी उकळी आली त्याला की आपण ही सुरमईची मच्छी धुवून ठेवली होती लिंबू लावून, ते फिशचे जे पीस आहेत ते टाकायचं त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून उकळून द्यायचं. 5 ते 7 मिनटं इथे झालेले आहेत. छान अशी बाजूनी तरी येते म्हणजे आपली इथे मच्छी फिश तयार झालेली आहे. आता गरमागरम सर्व करूया. भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा.